हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मनी प्लांट एक सुंदर डेकोरेटिव्ह प्लांट आहे जो प्रत्येकालाच आपल्या घरामध्ये असावा असं वाटतं। मनी प्लांट आपण मातीमध्ये तर उत्तम प्रकारे ग्रो करू शकतो, पण पाण्यामध्ये कशा प्रकारे लावायचा, त्याचप्रमाणे मनी प्लांट पाण्यामध्ये खराब होऊ नये व्यवस्थित वाढावा यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या हे मी आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मनी प्लांट लावण्यासाठी जे आपण ब्रांच सिलेक्ट करणार आहोत ती ब्रांच हेल्दी हवी, त्यावरती पाने सुद्धा हेल्दी हवेत। थोडीशी जाडसर असणारी ब्रांच आपल्याला सिलेक्ट करायची आहे, त्यावरती कमीत कमी 3 ते 4 तरी नोड्स हवेत। मनी प्लांट्स पाण्यामध्ये लावण्यासाठी आपण अशा प्रकारच्या काचेच्या बॉटल्स वापरू शकतो किंवा प्लास्टिकच्या बॉटल सुद्धा वापरू शकतो, काचेचे पॉट वापरू शकतो। ज्या प्लास्टिकच्या पाणी पिण्याच्या बॉटल्स असतात त्या सुद्धा आपण वापरू शकतो। या ठिकाणी मी या 2 काचेच्या बॉटल घेतलेल्या आहेत, त्या बॉटल पूर्णतः क्लीन करून घ्यायच्या। या ठिकाणी मी मनी प्लांटच्या ब्रांच कट करून घेतलेल्या आहेत। ब्रांच कट करताना त्याला 4 ते 5 तरी नोड्स हवेत। नोड्स म्हणजे हे अशा प्रकारे जिथून पाणी फुटतात ती जागा, या ठिकाणाहूनच आपले रूट सुद्धा बाहेर पडतात। जे नोड्स असतात, ज्या ठिकाणाहून आपले रूट्स बाहेर येतात त्या नोडच्या खाली जवळपास 1 सेंटीमीटर अंतर ठेवून आपल्याला तिरकस असा कट करून घ्यायचा आहे। ब्रांच कट करण्यासाठी आपण जे कात्री किंवा कटर वापरतो ते सुद्धा क्लीन हवं। ब्रांच कट करताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की ब्रांचच्या एका पार्टवरती कमीत कमी 3 तरी नोड्स हवेत। अशा प्रकारेच आपण ती ब्रांच कट करायची आणि लावण्यासाठी सिलेक्ट करायची। या ठिकाणी जी ब्रांच आहे त्याचा जो भाग आपला पाण्यामध्ये बुडणार आहे त्यावरती जी पाने आहेत ती कट करून घ्यायची, कारण पाने जर पाण्यामध्ये बुडून राहिली तर ती सडतात आणि आपलं पूर्ण प्लांट खराब होऊ शकतं। त्यामुळे सुरुवातीला खालच्या साईडची जी पाने आहेत ती कट करून घ्यायची, जेणेकरून ती पाने पाण्यामध्ये बुडून राहणार नाहीत। या ठिकाणी या बॉटल तर मी क्लीन करून घेतल्याच आहेत, पण यामध्ये पाणी सुद्धा आपल्याला अतिशय क्लीन वापरायचं आहे। या ठिकाणी मी आरोचं पाणी वापरत आहे। कधीही फिल्टरचं पाणी वापरलेलं चांगलं, पण तुमच्याकडे फिल्टरचं पाणी अवेलेबल नसेल तर तुम्ही नळाचं स्वच्छ पाणी वापरू शकता, पण घाण पाणी बॉटलमध्ये अजिबात भरायचं नाही। अतिशय क्लीन पाणी वापरायचं आणि ते पाणी सुरुवातीला आपल्याला आठवड्यातून 2 वेळा म्हणजे 3 ते 4 दिवसातून एकदा चेंज करायचं आहे। आणि जसं जसं आपलं प्लांट ग्रो होईल त्याप्रमाणे आपण 8 ते 10 दिवसातून एकदा पाणी चेंज केलं तरी चालेल, पण सुरुवातीला त्याला रूट व्यवस्थित ग्रो होईपर्यंत आपल्याला 3 ते 4 दिवसातून एकदा पाणी चेंज करून घ्यायचं आहे, कारण आपल्या प्लांटला जे काही न्यूट्रिशन मिळतं ते पाण्यामधून मिळणार आहे। त्यामुळे पाणी चेंज करणे खूप गरजेचं आहे। या बॉटल घरामध्ये ठेवताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची की या बॉटल आपल्याला लाईटमध्ये तर ठेवायच्या आहेत, पण थेट सूर्यप्रकाशात ठेवायच्या नाहीत, कारण याच्यावर जर डायरेक्ट सूर्यप्रकाश पडला तर यामध्ये शेवाळ वाढू शकतं आणि प्लांट खराब होऊ शकतं। त्यामुळे हे प्लांट डायरेक्ट सूर्यप्रकाशामध्ये ठेवायचे नाहीत। अशा प्रकारच्या काचेच्या बॉटलमध्ये मनी प्लांट अतिशय सुंदर आणि डेकोरेटिव्ह दिसतो। तुम्हाला जर 2 पेक्षा जास्त ब्रांच एका बॉटलमध्ये लावायचे असतील किंवा त्या बॉटलचा जो टॉप पोर्शन आहे तो अशा प्रकारे पसरट असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या पॉटमध्ये मनी प्लांट लावताना सुरुवातीला ब्रांच व्यवस्थित कट करून घ्यायच्या। 4 ते 5 ब्रांच तुम्ही जर एकत्र घेतल्या तर अतिशय छान बुशी प्लांट दिसेल। त्या ब्रांच व्यवस्थित एकमेकांना चिटकून राहावा यासाठी अशा पद्धतीने रबर बँड लावायचा आणि व्यवस्थित त्या पाण्यामध्ये ठेवून द्यायच्या। अशा प्रकारे सुद्धा आपण मनी प्लांट लावला तर अतिशय सुंदर दिसतो। अशा पद्धतीचे छोटे पॉट्स बुशी तर दिसतातच, त्याचप्रमाणे आपण डायनिंग टेबलवर किंवा शोकेसमध्ये सुद्धा डेकोरेशनसाठी असे प्लांट ठेवू शकतो। अशा प्रकारे जर आपण सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर आपला मनी प्लांट सुद्धा पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित ग्रो होऊ शकतो। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।